हॅलो नमस्कार. चंद्रकलास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे हिरव्या कांद्याच्या पातीपासून सुक्की भाजी बनवायचा. तर मी अशी वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला आज सुक्की भाजी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे एक जुडी कांद्याची पात घेतली आहे आणि इथे मी 50 ग्राम मसुराची डाळ घेतली आहे. थोडेशी हिरवे मिरची घेतली आहेत, आल्याचा तुकडा घेतला आहे एक, आणि इथे 10-12 लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत. चला तर आता आपण पुढे सुरुवात करूया. तर आता इथे मी कांदे असे स्वच्छ कापून घेणार आहे आणि ह्याला धुवून घेणार आहे. तुम्ही सुद्धा अशा वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही बनवून खाल्ले असणार मुगाच्या डाळीमध्ये किंवा चण्याच्या डाळीमध्ये, पण मी आज इथे मसुराच्या डाळीचा हिरवा कांदा सुक्या भाजी बनवून दाखवत आहे. ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही नाही टाकणार आहे. असे सगळे कांदे मी ह्याच्यातनं वेगळे करून घेते. नंतर मी कांदा चिरून घेणार आहे. तो कांदा सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. तर आता मी पूर्ण कांदा असा बारीक चिरून घेणार आहे. त्याच्यानंतर मी तो कापून काढलेला कांदा ह्याच्यावरती कापून घेणार आहे. नंतर तो बघू शकता आता माझा इथे हिरवा कांदा पण कापून झालेला आहे आणि हा व्हाईट समोरचा कांदा सुद्धा कापून झालेला आहे. आता मी इथे एक टोमॅटो घेतला आहे, ह्याला पण मी बारीक चिरून घेणार आहे. ह्याला आता मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर आता माझा कांदा असा स्वच्छ धुवून झालेला आहे. आता मी ही डाळ पण थोडंसं 5 मिनिटांसाठी भिजत घालणार आहे. हिला पण मी 2 वेळा धुवून घेणार आहे. तर आता माझी ही डाळ 2 वेळा मी धुवून घेतली आहे. मी असं झालं 5 मिनिटं ठेवून देणार आहे. याच्यात मी पाणी नाही टाकली आहे, कारण मसुराची डाळ पाणी टाकलं की जास्त गाळ होणार. आपल्याला जास्त गाळ नाही करायचं आहे, कारण सुक्की भाजी बनवायची आहे आणि याच्यामध्ये मी काही पाणी न घालता वाफेवरती बनवणार आहे. आता मी त्याच्यासाठी इथे मिरच्या घेतल्या आहेत. मी मिरची, आलं आणि लसूण मिक्सरला असं बारीक करून घेणार आहे. ह्याचा आपल्याला जास्त पेस्ट नाही करायचं आहे, थोडंसं बारीक वाटायचं आहे, पेस्ट नाही करायचं आहे. चला तर आता आपण वाटून घेऊया. आता माझा मिरचीचा ठेचा वाटून झालेला आहे. आता मी कढाई ठेवून घेते गॅसवरती. चला तर आता आपली कढाई गरम झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी 3 चमच तेल टाकून घेणार आहे. तर आता बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी कांदा परतून घेणार आहे. आता कांदा मी 1 ते 2 मिनिटं असा परतून घेणार आहे. ह्याचा कलर थोडासा तांबडा होईपर्यंत. तर आता आपला कांदा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे. इथे मी 1 टोमॅटो कापून घेतला आहे. तर आता माझा टोमॅटो पण परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहे. आता आपला कांदा, टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे. मी 1/2 चमच हळद टाकणार आहे. ह्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड नाही करणार आहे. साधी सिंपल अशी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला तर एक नंबर चवीला लागते. ह्याच्यामध्ये मी 1 चमच मीठ टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर बघू शकता आता आपले सगळे हे मसाले परतून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी मसुराची डाळ टाकून घेणार आहे. तर आता मी इथे 2 मिनिटांसाठी डाळ अशीच परतून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. तर माझी डाळ पण ह्याच्यामध्ये चांगली अशी 2 मिनिटांसाठी मी चांगली परतून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकून घेणार आहे. ह्याला कांद्याची पात टाकल्याच्या नंतर ह्याला आपण 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशी सुक्की कांद्याची भाजी कशी लागते. आणि ह्याच्याबरोबर आपण ज्वारीची भाकर घ्यायची.
ती खायला एकदमच मस्त लागते. आता ह्याला मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. तर आता इथे मी 1 मिनिटासाठी अशी भाजीला मिक्स करून घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंही पाणी नाही टाकणार आहे, कारण कांद्याला पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे पाणी ते स्वतः सोडत असतं आणि त्याच्या वाफेमध्येच आपली भाजी अशी मस्त शिजून होते. त्याच्यासाठी मी काहीच पाणी नाही टाकली आहे. आता ह्याला मी 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. तर आता इथे आपले 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता आपली भाजी कशी मस्त शिजली आहे. मी वाफेवरतीच ह्याला शिजवली आहे. तर आता मी ह्याला प्लेटीमध्ये काढून घेते. तर आता मी ह्याला भाकरीवरती अशी सर्व करून घेणार आहे. बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी सुकी झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.